सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज मी थेट बागेतनं आपलं व्हिडिओ सुरू करतो आहे. बागेतनं ह्यासाठी की समीक्षाने बघा बाग किती स्वच्छ केली आहे. तुम्हाला अशी दाखवतो, थांबा. बघा, सगळा जो पातेरा होता ना तो याच्या मुळांपाशी जमा केला सगळा असा. हो, आली सकाळी सकाळी तिने पाणी घातलं आणि मस्तपैकी बाग स्वच्छ करून टाकली. एकदम झाडून मस्त केला. पातेरा सगळा एकत्र केला ना. आता बरं, आता ह्याला एकच काजू उरलाय. आता काय काजू येणार नाहीत, आता संपले काजू. आता हा एवढाच काजू आहे, तो पण आपण काढून घेऊया. झालं, लास्ट काजू. आता संपले, दिसत तर नाहीत आता कुठे काजू. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. याला इकडे मोहर आला होता पण आता तो काही येणार नाही, फुटणार नाही. कुठे गेला? हां, तो तिकडे. अरे आली आहे बी, समीक्षा आहे बा. नवीन काजूला बा बी आली, मोहर आला बा. आलं बाबा. मला वाटलं कसला धरतोय, पण ती काय एकच बी आलं. एवढाच मोहर आला आहे, त्याला काय दुसरा मोहर नाही आला आहे. इथे झाला, आत्ता झाला परवा मोहर, बी आली आता. चला ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. इथे समीक्षाने तर हा गुलाब, हा गुलाब काढून टाकू का समीक्षा? हा बघा, समीक्षाने नाश्ता आणलाय आणि चला आता आपण चाललोय रिसॉर्टमध्ये चहा प्यायला. या चला मंडळी, या नाश्ता करायला. मस्त की अंगणात असं बसलोय सकाळी सकाळी आणि नाश्ता करतोय. डायनिंग टेबल. चला या मंडळी. फुलं बघा आज आमची कसली दिसत आहेत ना, लय भारी. रात्रीचा तो मोगरा बघा तिकडे वरती. चला या, अशा निसर्गरम्य ह्याच्यात वातावरणात नाश्ता करायला या. मला वाटलं नाश्ता काहीतरी वेगळा आहे. हे काय ते चहा आहे फक्त, चपाती रात्रीची, गुड्डे काय रे, आणि उरलेले टोस्ट. जाऊन खावं लागतंय, कळलं का? हॉटेलपेक्षा मग आपल्या इथलं टेबल छान आहे ना. अरे काय यार, बघा दुरून डोंगर साजरे असतात मंडळी. आपण लांबून बघितलं तर आपल्याला वाटलं ना नाश्ता चांगला, मलाही वाटलं. अरे वा, चला. बिस्किट खावं, चहा हॉटेलला गेल्यावर 50 रुपये जातील चहाला, बिस्किटला. झोपलाय आणि दक्षच्या बाजूला बघा इथे हा टॅनू बसलाय. मंडळी, आमच्याकडे पाहुणे आले. ही मीरा, इथं कोणतरी नाही. हे बघा, आणि ही मीरा. तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? हे बघा, स्वरा. आणि ही आजी. आम्ही CNG भरायला पुन्हा आलो इकडे. सीन बघा कसा आहे. आज मधला दिवस आहे तरी बघा CNG ला लाईन. बुधवार आहे आज. ते भरण्यामध्ये CNG भरायला. CNG भरला पण प्रेशरच नाही. प्रेशर म्हणजे मला त्यातलं काय कळत नाही. म्हणते समीक्षा म्हणते CNG कमी बसतो. आता काय 108 रुपयाचा बसला CNG. पण बघू आता, काम चलाव. ठीक आहे. फायनली मसाला आपल्याला भेटलेला आहे. अथक परिश्रमानंतर मसाला झाला आहे वाटून. आता परत निघालो आहे आपल्या घरी. कुठून झालं? इथे जिम पण आहे. जिम पण आहे इथे.
छान आहे, पोरं करतात व्यायाम, आम्ही निघालो घरी. तेव्हा मंडळी सर्वात मोठी अपडेट म्हणजे तुम्ही भरणा नाक्यात आल्यावर तुम्हाला सर्वात पहिलं ओढ लागते ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला कोकणाची सुरुवात होते. तर सध्या त्या मंडळी आपल्या इथे मला वाटतं त्यांचा चौथरा अजून उंच करण्याचं काम चालू आहे. त्यासाठी हा आपला जो पुतळा आहे तो झाकून ठेवला आहे, बरोबर, धूळ वगैरे उडू नये त्यासाठी. चला, आनंदाची बातमी आहे, कारण आपल्याला हायवेवरनं दिसत नव्हता तो पुतळा. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचा मान आणि शान, आणि त्यांचा पुतळा आता आपल्याला हायवेवरनं देखील दिसेल अशी आशा बाळगतो. आपलं दर्शन त्यांचं दर्शन आपल्याला होत राहील. हा बघा मुंबई गोवा हायवे, वाहने सावकाश चालवा मंडळी. तो बघा जगबुडी नदीवरचा पूल. तर मंडळी फायनली आता झाले, जेवण वगैरे झाले. मग अशी आपला मसाला देखील वाटून आणला आहे आपण. आता पाऊस पडायचा तेव्हा पडू दे, म्हणजे व्यवस्थित योग्य वेळीच पडू दे, असं काही नाही, चुकीच्या वेळी पडू दे वगैरे असं काही नाही. आणि आलो आहे, झालं, एका जबाबदारीतनं मोकळं झालो. आता फिरायला असं नाही, पण आता चला, आता दुसऱ्या कामांकडे आपलं लक्ष जाईल. नाही, मी काय या मसाल्याच्या कामात नव्हतो, समीक्षानेच केलं सगळं. आणला मसाला, उद्या दाखवतो तुम्हाला. आता तिने ठेवला आहे, भरला नाही अजून भरणीत. आणि झालं. हां मंडळी, तुमच्याशी एक बोलायचं राहिलं. सकाळी एक मी व्हिडिओ बनवला होता नीट म्हणजे पेपर फुटण्याबद्दलचा. त्यात मी असं बोललो होतो की मटक्याचे आकडे फुटत नाहीत, लॉटरीचे आकडे फुटत नाहीत, तरी नीटचा पेपर मात्र फुटतो. मंडळी, मला हेच सुचवायचं होतं. मटका आणि लॉटरी ह्या दोघांच्याही विरोधात मी आहेच, सगळेच आहेत, आणि असायलाच हवं. जुगाराची आणि परीक्षाच्या पेपरांची बरोबरी करून चालत नाही. पण मी बरोबरी ह्यासाठी केली होती की त्यांचे आकडे कधी एवढी सुरक्षितता बाळगली जाते की त्यांचे आकडे कधी आतापर्यंत ऐकूयात आले नाही की फुटले म्हणून. मग परीक्षांचे का पेपर फुटत आहेत? किती विचार करा. मुलं मन लावून अभ्यास करतात, लहान मुलं नीट म्हणजे 12वीच्या पुढच्या करिअरसाठी मुलं पेपर देतात, अभ्यास करतात, सगळं तहान भूक विसरूनच अभ्यास करतात, आणि त्यांच्या बाबतीत असं होतं आहे, पेपर फुटत आहेत. किती परिणाम होत असेल त्यांच्यावर. मग मंडळी, शासनाने याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून हे पेपर फुटले नाही पाहिजेत, एवढीच अपेक्षा. बाकी मंडळी, आज देखील मोगऱ्याचा वास येतो, छान आहे मोगरा. तर चला, दिवसभर आज आपल्याकडे पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे काय, माझ्या 2 माम्या आल्या होत्या, एक मावशीचा मुलगा आला होता. एका व्हिडिओ मी बनवला नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी सोडलं पण, आणि मसाला पण घेऊन आलो लगोलग तिथनं. CNG भरण्यासाठी गेलो होतो, पण तिथे काय CNGला प्रेशर नव्हता, पण 108 रुपयाचा जेवढा बसला तेवढा घेतला, भरला. काय संकट आहेत ना समोर उभी. पण गावी आल्यावर जरा विसर पडतोय. म्हणजे काय, संकट तर आहेच, फक्त थोडा वेळ त्याच्यापासून लांब आहोत. ते आपल्यापर्यंत आलेलंच आहे म्हणा, पण गावी आहे त्याच्यामुळे ते विसरून जात आहे. असं मंडळी, झालं आपलं जेवण मिळून झालं. आता पुन्हा उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. आता काही जास्त भेटत नाही, बोलत नाही, उद्या सकाळीच बोलतो. हां, बोलताश्री या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तत्पूर्वी तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी, प्लीज प्लीज प्लीज. खूप विनंती आहे. हां, तर चला आता थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.